सिंचना काय करते इतके वेळात? सिंचना, सरबताचे ग्लास आत्ताच भरून ठेवू नको बाई, थंड राहणार नाहीत ते. हो वहिनी, कळतं मला. उगाच बोलून दाखवायची गरज नाही आहे. ए बाई, आता लगेच सुरू होऊ नकोस तू. हा, मला सांग, जानू आणि आई तयार झाल्यात का? अगं मी तयार आहे. आई, अय्या किती छान दिसतंय आई तुम्ही. हा रंग तुमच्यावर खूप छान दिसतोय. हो खरंच. त्या पुन्हा एकदा आजी होणार आहेत ना, त्याचाच ग्लो आलाय त्यांच्या चेहऱ्यावर. झालं तुमच्या दोघींचं सुरू झालं. हा हा, करा चेष्टा माझी. नाही हो आई. बरं मी कशी दिसते सांगा? साडी मला सूट होतीये ना? माझ्या दोन्ही लेकी गोड दिसतायत. थँक्यू. बरं आता गप्पा पुरे झाल्या. सिद्धू भावना येतील इतक्यात सगळी तयारी झालीये का? ओवाणीचं ताट, आपल्या ओटीचं सामान. आई आई आई, काही काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. सिंचना, ते किचन ओट्यावर जरा फुलं ठेवली आहेत, आजींना नेऊन देशील का? हो, त्यांना भावनासाठी स्वतःच्या हाताने गजरा विणायचा होता ना. सासूबाई पण ना. बरं चालेल, आणते मी. जानू कुठे आहे? तिचं आवरलं की नाही? हो आई, आवरलंय माझं पण. शी गोड दिसते माझी पोर. बाई, तुझ्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागू दे. आई अगं काय तू पण. बरं चला आता मला पण सांगा, मी काय काम करू? सगळी कामं झाली आहेत, किचन मधलीच थोडीशी बाकी आहेत. हो चल. मदत लागेल. हो का? अजून बाकीच आहे का? म्हणून सकाळपासून तुमच्या मागे लागले होते, पण तुमचं ते काय नाचणच संपे ना. सकाळी उरक दाखवलं असतं तर आता मग सगळे मोकळेच झाले असतात की नाही. आई, काही काळजी करू नका, होईल हो. चल जानू, चल चल चल. हो हो चल. सोड लवकर. हा चल चल. वा वहिनी. हा, वहिनी अगं कसलं भारी झालंय डेकोरेशन. कुणी केलंय हे सगळं? अगं सगळ्यांनी मिळूनच केलंय. बाबांनी, हरीश भाऊजींनी, व्यंकी भाऊजींनी, ही सगळी सजावट त्यांनीच केली आणि ही सगळी मांडणी मी केली आहे. खूप छान झालंय सगळं. हो. मी तुला सांगते, भावना ताईला हे सगळं खूप आवडणार आहे.